आता माझी जिम आहे, जिम मध्ये बरेच पोरं येतात आणि म्हणतात की सर आता आमची पुढच्या ट्रिप जाणार आहे, मला सिक्स पॅक पाहिजे, मला बॉडी बनवायची आहे. तर ते असं एवढं सोपं नाहीये की त्याला खूप आपल्याला सातत्य खूप गरजेचं असतं. हे एवढं सोपं नाहीये. आणि खर्च म्हणाल तर बॉडी बिल्डिंग सारखा खर्च कोणत्याच गेमला लागत नाही. डाएटचा खर्च असतो जवळपास, म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यात. असं तुम्ही फिलित घ्या किंवा शिबम घ्या, यांना देखील त्यांना हॅनी रॉबर्ट त्यांचे ट्रेनर आहेत. तर प्रत्येकाला ट्रेनरची गरज असते. सर क्रिएटिन घेऊ का, त्याच्याने बॉडी बनेल का? तर ते सगळं कुठे त्याच्या मागे तुम्हाला क्रिएटिन लागतं बॉडीला. तुमच्या वेट जेवढं वेट आहे तेवढं, समजा तुमचं 60 किलो वजन असेल तर 6 ग्रॅम दिवसाला क्रिएटिनची नीड आहे. पण मग नुसतं क्रिएटिननेच काय होणार नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला नॅचरल फूड खूप गरजेचं आहे. सुरुवातीला नवीन येणाऱ्या मुलांना मी एवढं एकच सांगतो, तुम्ही सुरुवातीला तुम्ही फक्त नॅचरल फूडवर लक्ष द्या. की तुम्ही रॉ फूडवर जेवढं तुम्ही डिपेंड राहाल, रॉ फूड जेवढं तुम्हाला कन्झ्युम करता येईल त्याच्यावर जेवढं डिपेंड राहता येईल, प्रॉपर अमाऊंट मध्ये कार्ब्स, प्रॉपर अमाऊंट मध्ये प्रोटीन, फॅट, या गोष्टी जर प्रॉपर असतील तर त्याचा रिझल्ट 100% बॉडीवर येईल. या मुलाखतीचे प्रायोजक आहे बटरेला. बी हेल्दी, बी स्ट्रॉंग. बटरेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेज फिटनेस मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आज नेहमीप्रमाणे एक नवीन शरीर सौष्ठवपटू मी तुमच्या समोर घेऊन आलाय. या शरीर सौष्ठवपटूची खासियत सुद्धा तेवढीच वेगळी आहे. नाशिकमधील नामवंत असे ते खेळाडू आहेत मयूर देवरे सर. गेल्या अनेक वर्षांपासून ते या फिटनेस इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहे. त्यांनी पॉवर लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग या दोन्ही खेळ प्रकारामध्ये विशेष असं प्रावीण्य मिळवलेलं आहे. लास्ट टाइम त्यांनी मिस्टर युनिव्हर्स या जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये सुद्धा एक चमकदार अशी कामगिरी केलेली आहे. तर आज मयूर सर आपल्या सोबत आहे. मयूर सरांबद्दल मी एक सांगतो की ते स्वतः हँडिकॅप आहे, कारण त्यांनी अपंगत्वावर मात करून बरेच पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहे. माझ्या मागे तुम्ही सुद्धा बघू शकता की किती पदक, बक्षिस, मेडल्स हे ठेवलेले आहे. मयूर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी आपण तुमची मुलाखत घेतली होती, परंतु तेवढं पाहिजे तसं यश तुमच्याकडे नव्हतं. परंतु आता जर बघायला गेलं खूप सारं यश तुम्ही आता प्राप्त केलेलं आहे. ते तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं. राजेंद्र सातपूरकर सर, जे महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे पदाधिकारी होते, ते आज आपल्यात नाहीये. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमची मिसेस असेल, मुलगा असेल, तर त्यांच्या सपोर्टने तुम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचला. 100%. मयूर सर, तुम्ही माझं युट्यूब चॅनल बघत असता. बरोबर. आपण कोणत्या टाईपचे प्रश्न हे विचारत असतो. बरोबर. मला सर्वप्रथम सांगा, तुमचं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? माझं शिक्षण, बालपण जे आहे ते मी नाशिकमध्येच चालू, म्हणजे श्रीराम विद्यालय मध्ये माझं बालपण गेलं. म्हणजे शाळा मी श्रीराम विद्यालयात होतो, कॉलेजला मी पंचवटी कॉलेजला होतो, नंतर फार्मसी पण मी पंचवटी कॉलेजला केलं, मग BSc केलं. आणि असं माझं जवळपास शालेय शिक्षण होतं चालू असं. बर. पण एक तुम्ही स्वतः हँडिकॅप आहात. बरोबर. हँडिकॅप म्हटलं तर खूप सारे त्रास सहन करावा लागतो. चालताना त्रास, उठताना, बसताना, समाजाकडनं पण त्रास होतो भरपूर. दैनंदिन जे रोजनिशी असते त्याच्यामध्ये सुद्धा बरोबर त्रास सहन करावा लागतो. बरोबर. पण बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग बरोबर हे खूप कष्टाचे गेम आहेत. बरोबर. यामध्ये तुम्ही कसं काय आले? नाही, कसं मी 7-8 महिन्याचा असताना मला पेनिसिलिनच्या इन्फेक्शनमुळे पोलिओ झाला. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला त्याच्यात, आमच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्हाला त्याला व्यायाम जर चालू केला त्याच्यात ताकद येईल. तर मग त्याचं रूपांतर मग मी त्याच्यात व्यायाम चालू केला. कृष्णनगरला जिम होती, महापालिकेची जिम होती, तिथून मी सुरुवात केली. मग तिथून मी वेगवेगळे बॉडी बिल्डर बघत गेलो. मग ते बघूनच मग मी बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग कडे वळालो. त्यात मग मला थोडं थोडं यश मिळत गेलं. पण बॉडी बिल्डिंग हा म्हटलं तर खूप खर्ची गेम आहे. बरोबर. तेवढं पेशन्स ठेवावं लागतात, डिसिप्लिन, स्ट्रगल सुद्धा बरंच आहे. बरोबर. हे सगळं तुम्ही कसं जुळवलं मग?
नाही, डिसिप्लिन तर ठेवावा लागतो. बॉडी बिल्डिंग म्हणजे सगळ्यात मेन तर डिसिप्लिन आणि तुम्हाला खूप संयम ठेवावा लागतो की लगेच तुम्हाला यश मिळत नाही. आजकाल आता माझी जिम आहे, जिम मध्ये बरेच पोरं येतात आणि म्हणतात की सर आता आमची पुढच्या ट्रिप जाणार आहे, मला सिक्स पॅक पाहिजे, मला बॉडी बनवायची आहे. तर ते असं एवढं सोपं नाहीये की त्याला खूप आपल्याला सातत्य खूप गरजेचं असतं आणि एकाच प्रकारचा डाएट खूप कंटिन्यू घ्यावा लागतो. बॉईल फूड झालं, तुमचं प्रोटीन झालं, कार्ब्स झाले, फॅट झालं, त्याचा प्रॉपर रेशो ठेवावा लागतो. हे सगळं मेंटेन करून मग ती बॉडी लगेच तर होत नाही. पहिले 5-6 महिने तर आपल्याला ते बघायला शिकायला जातात. तिथून पुढे काहीतरी प्रोसेस असते, त्यात पण बॉडी टाईप असतात मुलांचे, एक्टोमॉर्फ, इंडोमॉर्फ, मेसोमॉर्फ. त्याच्यानुसार मग ते आपल्याला ट्रेनर देईल त्या पद्धतीने आपल्याला डाएट आणि ट्रेनिंग करावं लागतं. म्हणजे एवढं सोपं नाहीये. आणि खर्च म्हणाल तर बॉडी बिल्डिंग सारखा खर्च कोणत्याच गेमला लागत नाही. डाएटचा खर्च असतो जवळपास, म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यात. असं तुमच्या लाईफ मध्ये पहिली स्पर्धा तुम्ही कोणती खेळला होता आणि तिथला अनुभव तुमचा काय होता? मी 1999 साली पहिली स्पर्धा खेळलो होतो. बरेच वर्ष म्हणजे आता जवळपास 25-26 वर्षापूर्वी मी फिजिकल चॅलेंज कामगार श्री होती, सातपूरकर सरांनीच भरवलेली होती. त्याच्यात त्याच्यात यश मिळालं नाही. त्याच्यात मी जवळपास 4था-5वा होतो. त्याच्यानंतर जसं सगळ्या स्पर्धा येत गेल्या, सुरुवातीला 3-4 स्पर्धा मी फेल गेलो, नंतर मी ते काही सोडलं नाही. तिथून पुढे मग यश मला चालू झालं. त्याच्यानंतर मग मी जवळपास सलग 3 वेळा नाशिक श्री झालो. त्याच्यानंतर महाराष्ट्र श्री मी 2 वेळा ब्रॉन्झ होतं, एकदा सिल्वर होतं. त्याच्यानंतर मिस्टर इंडियाला मी 3 वेळा ब्रॉन्झ आहे, एकदा सिल्वर आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे मी मिस्टर युनिव्हर्स 2023 साली जी झाली होती त्याच्यात माझं गोल्ड मेडल होतं. म्हणजे त्यात सर्व भारतातनं प्लेयर्स आलेले होते. म्हणजे ती माझ्या याच्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती. आता तुम्ही हे सगळे अचिव्हमेंट सांगितले, ही तुमची स्वतःची मेहनत आहे, बरोबर. पण ह्या सर्व यशाचं श्रेय तुम्ही नेमकं कोणाला देता? आता याच्यात कसं असतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणीतरी गुरु लागतो. गुरु शिवाय तर या जगात काही शक्य नाही. किती मोठं झालं, आता तुम्ही फिलित घ्या किंवा सिबम घ्या, यांना देखील त्यांना हॅनी रॉबर्ट त्यांचे ट्रेनर आहेत. तर प्रत्येकाला ट्रेनरची गरज असते. तर माझे ट्रेनर्स आहेत, माझे बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात मला आमचं संग्राम राठोड सरांनी पुढे आणलं आणि मग मी प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग अश्विन पांचाळ सरांच्या अंडर चालू केलं. आणि अश्विन पांचाळ सरांनी मला खूप प्रॉपर गाईडलाईन देऊन खूप मोठ्या स्तरावर नेऊन ठेवलं. पॉवर लिफ्टिंग मध्ये आता आमचे प्रशांत पालकर म्हणून बदलापूरचे सर आहेत, ते पण मला प्रॉपर ट्रेनिंग देत आहेत. आता त्यांच्याकडे मी खेलो इंडियासाठी तयारी करतोय. अरे वा. आणि पुढे नॅशनल साठी पण त्याच्याकडे तयारी चालू आहे. आणि त्याचे सातपूरकर सर, ज्यांनी माझी सुरुवातच बॉडी बिल्डिंगची सुरुवात राजेंद्र सातपूरकर सरांनी केली. म्हणजे आज ते मध्ये दुर्दैवाने आता ज्या दिवशी त्यांनी वारले त्या दिवशी मी त्यांच्या सोबतच होतो. म्हणजे सकाळीच आमची नाशिक श्रीच्या निमित्ताने भेट झालेली होती. तर ते एक माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख होतं की सरांचं जाणं. म्हणजे त्यांच्यापासूनच बॉडी बिल्डिंग चालू केली आणि आज बॉडी बिल्डिंग सोडली सुद्धा मी त्यांच्या नंतरच सोडली की सर गेले आणि मी बॉडी बिल्डिंग स्टॉप करून मी पॉवर लिफ्टिंग परत चालू केली. तुम्ही आता मला फिल हिट, क्रिस बमस्टेड ह्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय शरीरसृष्टीपटूंची तुम्ही नाव सांगितले, हे मिस्टर ऑलिम्पिया झालेले आहेत, त्यांना सुद्धा ट्रेनरची गरज असते. पण आजकालची जी युवा पिढी आहे, आता तुमच्या स्वतःची जिम आहे, बरोबर, तर असे बरेच तरुण मंडळी असतात की सोशल मीडियाचा आधार घेतात आणि त्याच्यावरच्या बॉडी बिल्डर बघून त्यांचं अनुकरण करून व्यायाम करता, हे कितपत योग्य आहे? नाही, आता कसं आहे, आता जे युट्यूबर्स म्हणजे जे युट्यूबला किंवा सोशल मीडियावर बघतात की ते इन्फ्लुएन्सर असतात की ते त्यांच्या पीक वीक मध्ये त्यांनी ती बॉडी बनवलेली असते, त्याच्यावर ते त्यांच्या एखाद्या प्रॉडक्टचा ऍड करत असतात की हे घेतल्यावर माझी बॉडी अशी झाली, हे घेतल्यावर माझी बॉडी अशी झाली. तर त्याच्या मागे त्याचं डेडिकेशन असतं, ते दाखवत नाही. तर नुसतं ते प्रॉडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांना तेवढं ते फक्त ते करत असतात. त्याला एक स्पॉन्सरशिप साठी ते असतं, पण त्याच्या मागे खूप डेडिकेशन असतं, डाएट असतो, बाकी मेहनत असते. नुसतं एक समजा क्रिएटिनचं उदाहरण घेतलं की बरेच लोकांना आता क्रिएटिनचं खूप क्रेज आहे की क्रिएटिन घेतलं की बॉडी बनते, थोडं स्वस्त पण आहे, त्याच्यामुळे ते लोक त्याच्यावरच जास्त भर देतात. की बरेच पोरं जिमला आल्यावर विचारतात की सर क्रिएटिन घेऊ का, त्याच्याने बॉडी बनेल का? तर ते सगळं खोटं आहे. त्याच्या मागे तुम्हाला क्रिएटिन लागतं बॉडीला. तुमच्या वेट जेवढं वेट आहे तेवढं, समजा तुमचं 60 किलो वजन असेल तर 6 ग्रॅम
दिवसाला क्रिएटिनची नीड आहे. पण मग नुसतं क्रिएटिननेच काय होणार नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला नॅचरल फूड खूप गरजेचं आहे. बरोबर. तुमच्या त्याच्याबरोबर तुमचे कार्ब्स आले, प्रोटीन आले, फॅट्स आले, त्याच्यात तुमचा राईस आला, जे आपण फूड म्हणतो, चिकन आलं, फिश आले, अंडी आले, त्याच्यानंतर तुमचं मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये ओमेगा 3 आले, मल्टीव्हिटॅमिन आले, कॅल्शियम आलं. या गोष्टी बॉडीला जास्त गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्हाला तुमचं हार्डवर्क आणि डेडिकेशन, तुम्हाला माइंडसेट तुमचा त्या बाजूने पाहिजे की तुम्हाला बॉडी बनवायची आहे. आणि 1-2 महिने आणि 1-2 वर्षाचा हा गेम नाही, याला खूप सातत्य लागतं. हो. सर, तुम्ही एक स्वतः फार्मासिस्ट आहात. बरोबर. तर ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्राला कुठेतरी स्टेरॉइडची कीड लागली. बरोबर. जे नवोदित तरुण आहे, मी आता मगाशी बोललो की त्यांना वाटतं की स्टेरॉइड हा एक प्रकारचा शॉर्टकट आहे, आपण ते घेतलं तर बॉडी बनेल. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? ते स्टेरॉइड्स जर म्हटलं तर ते शॉर्टकट तर आहेच, पण मग नुसतं स्टेरॉइड घेऊन त्याच्याबरोबर मेहनत पण करावी लागणार आहे. आणि तुम्ही जर प्रोफेशनल गेम जर करत असाल तर तुम्ही प्रॉपर एखाद्या चांगल्या स्टेज साठी जर करत असाल, नॅशनल झालं, इंटरनॅशनल झालं, तर तुम्हाला ती गोष्ट ठीक आहे. पण ते पण अंडर तुमच्या ट्रेनरच्या गाईडलाईन खाली किंवा एखाद्या डॉक्टरची पूर्ण टीम असते, त्या लोकांच्या मागे पूर्ण टीम असते, ते त्यांच्या अंडर करत असतात. तर तुम्ही ते ब्लाइंडली कोणतीच गोष्ट करू नका की ज्याला माहिती नाहीये की तो त्याच्याकडनं काही करू नका. या गोष्टी तुम्ही पहिले सुरुवातीला नवीन येणाऱ्या मुलांना मी एवढं एकच सांगू शकतो की सुरुवातीला तुम्ही फक्त नॅचरल फूडवर लक्ष द्या. की तुम्ही रॉ फूडवर जेवढं तुम्ही डिपेंड राहाल, रॉ फूड जेवढं तुम्हाला कन्झ्युम करता येईल, त्याच्यावर जेवढं डिपेंड राहता येईल, प्रॉपर अमाऊंट मध्ये कार्ब्स, प्रॉपर अमाऊंट मध्ये प्रोटीन, फॅट, या गोष्टी जर प्रॉपर असतील तर त्याचा रिझल्ट 100% बॉडीवर येईल. आणि मग या गोष्टी तुम्ही जेव्हा ऍडव्हान्स लेवलला जाल तेव्हा त्या गोष्टी ठीक आहे, पण मग ते शेवटी साईड इफेक्ट्स त्याचे आहेत. साधी आपण कॉम्बीफ्लाम खाल्ली त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, तुम्ही हार्मोन बॉडी चेंज करतायत. हो, बरोबर. सर, तुम्ही जेव्हा मिस्टर युनिव्हर्स ही फार मोठी स्पर्धा आहे, बरोबर, ही स्पर्धा खेळला, तर त्यावेळेस तुमचं एक वर्कआउटचं शेड्यूल कसं होतं आणि एकंदरीत संपूर्ण दिवसाचा डाएट कसा होता? ओके. आता मी जेव्हा पीक वीकला असायचो बॉडी बिल्डिंग साठी, तेव्हा जवळपास दिवसातनं एक 15-16 अंडे असायचे. अर्धा किलोचे 2 मील, 3 मुलांना 2 अंडे खायला ते नाही म्हणतात. आणि सप्लिमेंट साठी लगेच म्हणतात, सर हे सप्लिमेंट घेतलं बॉडी बनेल का? तर ते त्याच्यासाठी आपल्याला मेन नॅचरल फूड, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की नॅचरल फूड खूप गरजेचं आहे. जवळपास 12-15 अंडे असायचे, 700-800 ग्रॅम चिकन असायचं, थोडं फिश असायचे, सप्लिमेंट्स असायचे, म्हणजे प्रोटीन शेक असले ते 2-3 टाइम तुमचं जसं मील असेल असे माझे जवळपास 6 मील व्हायचे दिवसभर. त्याबरोबर सॅलॅड्स असायचं, काकडी, गाजर, मुळा, टमाटर, बीट, या गोष्टी असायच्या. आणि सगळं बॉईल फूड असायचं. बाकी मग ट्रेनरची गाईडलाईन महत्वाची असते. ते कोणाच्या अंडर चालू होतं? तेव्हा मी अश्विन पांचाल सरांकडे, त्यांनी प्रॉपर माझे मिस्टर युनिव्हर्सची तयारी करून घेतली होती. त्यांनी जसं सांगितलं तसं मी प्रॉपर फॉलो करायचो की, आणि त्यांचं गाईडलाईन प्रॉपर होतं. आणि आता बरेच वर्षापासून मी त्यांच्या टच मध्ये, मी काय ट्रेनर पण चेंज केला नाही आणि दुसरीकडे गेलो पण नाही. आणि त्यांचा माझा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. बरोबर. त्याच्यामुळे आणि घडी घडी ट्रेनर चेंज करून पण या गोष्टी शक्य नाही होत की ट्रेनर चेंज केला म्हणजे आपलं अचिव्हमेंट वाढेल, ते पण नसतं. आणि तुम्हाला ते जो ट्रेनर आहे त्याला पण तेवढं नॉलेज लागतं. हो, खरी गोष्ट आहे. जी आखी शरीरयष्टी असते ही प्रत्येकाला वाटते की माझी पण अशी बॉडी बनावी. पण बॉडी बिल्डिंग मध्ये इन्कम काय नेमका? तर बॉडी बिल्डिंग हा मी तर माझ्या पॅशन साठी करतो. म्हणजे आता इन्कम जर पाहिलं तर माझी जिम टाकली आहे आणि ही सगळी आमची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीवर बघून क्लायंट येतात आणि त्यांना आपण चांगली सर्व्हिस देणं आणि त्याच्यावर बाकी मग जिम चालते. म्हणजे ही या प्रॉपर्टीवर आपल्याकडे क्राऊड मेंटेन आहे. असं 2 टाइम जिमला व्यवस्थित येतात, 2 टाइमाची रोजीरोटी आपली चालू आहे. पोट भरतं भरपूर झालं. आणि आपलं बॉडी बिल्डरचं पोट खूप मोठं असतं आणि बॉडी बिल्डरचा खर्चही खूप जास्त असतो. हो, खरी गोष्ट आहे. सर, एक नॉर्मल समजा जिल्हास्तरीय स्पर्धा आहे, बरोबर, तर त्या जिल्हास्तरीय स्पर्धेची जर तयारी करायची असेल प्रॉपरली, बरोबर, समजा की मला टायटलच आणायचं आहे, तर या धोरणाने जर खेळायची असेल स्पर्धा, तर एकंदरीत खर्च किती येतो? 3 ते 3.5 लाख रुपये खर्च येतो. टायटल जर धरायचं असेल, किती वर्ष? एक साधारण 8 महिन्याचा खर्च. 8 महिन्याचा खर्च. तुमचं सगळं डाएट आला, म्हणजे डाएटचा जरी धरला तरी एका महिन्याचा खर्च जवळपास 35-40 हजार रुपये जातो. बरं. पीक वीक मध्ये तो खर्च वाढून जातो. अजून बाकीचं तुमचं सप्लिमेंट आले, मायक्रोन्यूट्रिएंट आले, त्यामुळे थोडंफार मेडिसिन आलं, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात. ट्रेनरची फीज आली किंवा ह्या बऱ्याच गोष्टी असतात सगळ्या त्याच्यात. जवळपास 2.5-3 पर्यंत तर खर्च लागतो जवळपास. एक चांगला बॉडी स्टेजवर घेऊन जायचे. त्याच्यानंतर पण मग ते पुढे होतो नाही होत, पण मग टॉप 3 मध्ये राहायचं तर तेवढा खर्च लागतोच. ह्या क्षेत्रामध्ये
गरिबाची मुलं, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं बरीच दिसतात, कारण तुम्ही पण स्वतः बरोबर, गरिबीतूनच खूप वर गरिबीतून आलेले. आलेले, बरोबर. श्रीमंताची मुलं दिसत नाही हो. नाही, जर श्रीमंताची मुलं तसं जर राहिलं असं तर अंबानीचा मुलगा बॉडी बिल्डर चांगला बॉडी बिल्डर राहिला असं सर. तसं बघितलं मिडल क्लास जे असतात त्यांना तेवढं मेहनत करण्याची त्याची तयारी असते, तेवढं डेडिकेशन त्याची तयारी असते आणि त्याचा माइंडसेट प्रॉपर असतो की आपल्याला हे करायचंय तर ते करायचंच आहे. मग ते भले कुठल्याही मार्गाने करतील पण मग ते त्यांचा माइंडसेटवर सगळा खेळ असतो. गरीबाचीच मुलं मेहनत पण करू शकतात सर, आणि श्रीमंताची मुलं तेवढी मेहनत करत नाही. त्यांना आपल्याकडे जिमला येतात ते आपण बघतो, तर तुमच्याकडे पण मुलं येत असेल जिमला, थोडे दिवसात 15 दिवसात त्यांना रिझल्ट हवे असतात, तर ते शक्य नसतं सर तसं. बरोबर नाही, कारण हा पूर्ण डिसिप्लिनचा गेम आहे, खूप डिसिप्लिन लागतो त्याला. मयूर सर मला सांगा, तुम्हाला घरातून कधी विरोध झाला नाही का या क्षेत्रात? कारण तुम्ही स्वतः एक हँडिकॅप आहे, मी सुरुवातीपासूनच बोललो, कारण घरचे बोलत असेल नको बाळा, आपला पाय अगोदरच एक अधू आहे, तो अजून हार्डवर्क करतोय, तुझ्या शरीराला अजून कष्ट, असं कधी विरोध झाला नाही घरात? सुरुवातीला झालं की सुरुवातीला काय तू जातो काय करतो काय नाही, पण मग नंतर स्पर्धा मी जसं जसं जिंकत गेलो, पेपरला पहिल्यांदा माझं नाव आलं, बरोबर, पेपरला जसं नाव आलं तसं त्याच्यानंतर मग घरच्यांनी पण सपोर्ट करायला लागले की हा ठीक आहे करतोय, तर मग ते मिनिमम बोलत तरी नव्हते. आता मागे 2025लाच 24ला खेलो इंडिया होती, खेलो इंडियाला मी टीव्हीत आमचा लाईव्ह शो चालू होता डीडी स्पोर्ट्सला, तेव्हा मग माझ्या घरच्यांना आणि आमचे मित्र मंडळी आहेत आणि किंवा मग बाकीचे आमचे फॅमिली रिलेटिव्ह आहेत, मग त्यांना समजलं की हा नेमकं करतो काय असं, तेव्हापासून मग ते थोडस जरा हे होऊन गेलं असं. सर तुमच्याकडे जेव्हा नवीन कधी ऍडमिशन येतं तुमच्या जिम मध्ये, बरोबर, सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो मुलांकडून? आता जिमला येणारे, आता फॅट कट करणारे जर येतं, समजा लेडीज जर असेल हाऊस वाईफ, त्या आल्या का सर हे माझं असं असं वजन आहे, किती दिवसात कमी होईल, त्यांना ते बाकीचं त्याच्याशी काही घेणं नसतं की किती मेहनत करणार आहे तुम्ही, काय काय ट्रेनिंग करणार आहे, किंवा तुमच्याकडे मशीन्स काय आहे, किंवा तुम्ही डाएट काय देणार आहे, त्याच्याकडे त्यांचं फोकस नसतं की सर हे माझं एवढं वजन आहे, 2 महिन्यात कमी होईल का, 10 किलो कमी होईल का, 15 किलो कमी होईल का. त्यांना एकच सांगलं की तुमचं एवढं वजन वाढायला किती दिवस लागले, एवढे वर्ष जर लागले तर तुम्हाला कमी करायला किती दिवस लागतील हा विचार तुम्हीच करा. बरोबर. आणि एक मुलांकडून काय प्रश्न विचारला जातो? मुलं आले तर तेच बॉडी कधी बनणार, आणि 2-3 दिवस झाले तर ते म्हणतात कोणतं सप्लिमेंट घ्यायचं, अरे कोणतं प्रोटीन घ्यायचं, किंवा मग काय घ्यायचं, तर तिथपर्यंत ठीक आहे. आता लोक इंजेक्शन पण विचारायला लागले, नवीन पोरं 17, 18, 19 वर्षाची मुलं विचारतात. भयानक परिस्थिती आहे की ते त्यांचं म्हणणं असं की ते घेतलं तरच बॉडी बनणार आहे असं, आणि ते एज नाहीये त्या गोष्टीसाठी, असं खरी गोष्ट आहे. मयूर सर मला एक प्रामुख्याने प्रश्न विचारावासा वाटतो, मलाच नाही एक सामान्य लोक सुद्धा विचारत असतात की जिम ट्रेनर मध्ये करिअर काय आहे? ओके, आता सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जे नवीन ह्या क्षेत्रात येणारे जे आहेत जिम ट्रेनर, म्हणजे मला स्वतः सुद्धा या फील्ड मध्ये 20 वर्ष झालेत. ऍज अ ट्रेनर म्हणून मी 20 वर्षापासून काम करतोय. सुरुवातीला मला खूप स्ट्रगल करावा लागला, पण आज माझ्याकडे 15 ते 16 क्लायंट पर्सनल क्लायंट आहेत. जवळपास माझ्याकडे मेडिसिन बाकीचे जे क्लायंट्स असतात, जिमला मेंबर 100 ते 150 मेंबर्स आहेत. तर मग तुम्ही जर एका चांगल्या लेवलला असाल, जर तुमच्याकडे जर एका प्रॉपर नॉलेज असेल, तर तुमच्याकडे एखादं तुम्ही चांगलं काही अचिव्हमेंट असेल, तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल, तर तुम्हाला या फील्डमध्ये खूप चांगलं करिअर आहे. म्हणजे एखाद्या इंजिनियर, एखाद्या डॉक्टर पेक्षा सुद्धा जिम ट्रेनरची कमाई खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. कारण मी तुमचे 15-20 एवढे पीटी मेंबर, समजा तुम्ही 2,000 रुपये जरी पकडा तरी तुमचे 30,000 एवढी फी नाही का, कुठेच नाही 2,000 रुपये, एक अंदाज धरला, बाकी तुमचं इन्कम आहे. इन्कम तर ते आपलं डायचा तेवढा खर्च पण आहे, म्हणजे त्या गोष्टी, आणि आपला एक्सपिरियन्स एवढा असल्यामुळे आपल्याला समोर रिझल्ट काढून द्यायचा असतो, लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, आपण पैसे घेतो, तेवढं काम आपलं करणं गरजेचं असतं. खरी गोष्ट आहे, ते तर आहेच. आणि लोकांना रिझल्ट खूप द्यावा लागतो. रिझल्ट असेल तरच तुमचं मार्केटमध्ये पण नाव टिकून राहतं. म्हणजे एक तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की जिम ट्रेनर मध्ये सुद्धा करिअर आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचे असेल तर बरेच सर्टिफिकेशन कोर्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बोललं तर K11 आहे, ACSM आहे, खूप सारे कोर्स. मेझोमॉर्फ फिटनेस अकॅडमी म्हणून जे आहे, म्हणजे विनोद टिक्यानी सर त्याचे मेन डायरेक्टर आहे, ते सुद्धा एक जिम ट्रेनर होण्यासाठी एक अध्यापनाचे धडे हे देत असतात. मयूर सरांनी सांगितलं की पर्सनल ट्रेनिंग सुद्धा मी घेत असतो. एक एरियाच्या हिशोबाने प्रत्येक ठिकाणी पर्सनल ट्रेनिंगचे रेट्स हे वेगवेगळे असतात. जर तुम्ही चांगल्या ठिकाणी, म्हणजे आता जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला त्याचे चार्जेस हे चांगलेच भेटतात. मयूर सर मला सांगा, जिम मध्येच जिम मारणारा मुलगा आज
ट्रेनर होऊ पाहतोय. बरोबर. हा. तर त्यांना वाटतं की माझी बॉडी बघून लोक बरोबर. मला विचारतील की काय एक्सरसाइज करायचंय. बरोबर. पण यामध्ये सर्टिफिकेशन किती महत्वाचं. बरोबर. नाही, प्रत्येक गोष्टीत आता या क्षेत्रात सर्टिफिकेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज माझ्याकडे जरी 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी सुद्धा मी वेळोवेळी मी स्वतःला अपडेट करण्यासाठी मी वेगवेगळे सर्टिफिकेशन केले. मोरे सरांचा मी डॉक्टर फाउंडेशनचा मी कोर्स केलेत, SCSM कडनं कोर्स केलेत, विनोद सरांकडनं मी मेसोमॉफ कडनं पण न्यूट्रिशनचा कोर्स केला होता. म्हणजे ह्या आपल्याला स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी, आपल्याला अपडेट करण्यासाठी, जेव्हा आपल्याला क्लायंट पाहिजे असेल तर आपल्याला स्वतःला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्टिफिकेशनला तेवढी व्हॅल्यू आहे. बरोबर, खरी गोष्ट आहे. मयूर सर, आज तुम्ही अपंगत्वावर मात करून एवढे सारे पदक मिळवलेले, बरेच तुम्हाला पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले, की आपले इथले गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला पुरस्कार प्राप्त झाले. म्हणजे एक प्रकारे सरकारकडून तुम्हाला तो पुरस्कार प्राप्त झालाय. किती आनंद होतो. नाही, खूप आनंद होतो की आज मी म्हणजे माझी ओळख फक्त आज पूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा नाशिकमध्ये म्हणा तर ही फक्त बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग मुळे, त्याच्यामुळे माझं आज रोजीरोटी जिम चालू आहे, माझा व्यवसाय चालू आहे, मला पर्सनल क्लायंट्स आहेत, माझ्याकडे जिमला थोडा क्राऊड आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं तुमचं सगळ्यांचं प्रेम याच्यामुळे आज अजून तरी व्यवस्थित चालू आहे. शेवटचा प्रश्न, तुमच्या सक्सेसचा मंत्र काय. सक्सेसचा मंत्र म्हणजे मी सगळ्यांना एक एवढं सांगू इच्छितो की कुठल्याही व्यसनापासून तुम्ही लांब राहा. म्हणजे तुम्ही छोटे असाल मोठे असाल तर व्यसन करू नका. आणि हार्डवर्क आणि डेडिकेशन हे खूप महत्वाचं आहे. हार्डवर्क आणि डेडिकेशन हा माझा सक्सेसचा मंत्र आहे. आणि खूप संयम ठेवावा लागणार. हो. तुमचा आवडता बॉडी बिल्डर कोण आहे आज. आमचं इंडियामध्ये सुनीत जाधव. बरं. सध्या लेटेस्टला सुनीत जाधव आहेत. तसं सुहास कामकर आवडतात, संग्राम चौगुले आहेत, सागर कातोडे सर आहेत, म्हणजे खूप सारे बॉडी बिल्डर, खूप सारे, नाशिकचा अश्विन पांचाळ आहेत. हो. थँक्यू सो मच सर. थँक्यू, धन्यवाद. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक दिलखुलासपणे तुम्ही संवाद साधला की बॉडी बिल्डिंग या गेमची नेमकी व्याख्या काय आहे हे तुम्ही आपल्या ह्या संपूर्ण मुलाखतीमध्ये स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे. तर मयूर सरांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून आज हे सगळे पुरस्कार प्राप्त केले. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. जर तुमचे हातपाय जर चांगले आहेत तर तुम्हाला करायला काय हरकत आहे. कारण मयूर सर हे आज एक समाजासमोर फार मोठा आदर्श आहे. त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आजच जिमला सुरुवात करा. 2-3 महिन्यामध्ये बॉडी बनत नाही, 2-3 वर्ष द्यावा लागतात, तेव्हा तुमची बॉडी ही बनत असते. आणि हो, मयूर सरांनी सांगितल्याप्रमाणे स्टेरॉइडच्या नादी लागू नका. जिम जॉईन केल्या सप्लिमेंटची कधी आपल्या ट्रेनरकडे मागणी करू नका. जे काय आहे ते नॅचरलवर काही दिवस करा, त्यानंतर तुम्ही सप्लिमेंट वगैरे वापरू शकता. हा जर तुम्हाला प्रोफेशनली ह्या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल, बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळायची असेल तर स्टेरॉइड्स घ्यायला काही हरकत नाही, मात्र ते तज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली. तर तुम्हाला मयूर सरांची मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.